महाराष्ट्र म्हणजे काय? तर महाराष्ट्र म्हणजे चांगुलपणा, महाराष्ट्र म्हणजे सात्विकपणा, महाराष्ट्र म्हणजे समंजसपणा, महाराष्ट्र म्हणजे शहाणपणा, महाराष्ट्र दुसऱ्याला मदत करणारा, महाराष्ट्र कोणावर अत्याचार न करणारा, अत्याचार करत असेल तर त्याला रोखणारा, असा हा महाराष्ट्र. आणि त्याचं दैवत कोण? तर कमरेवर हात ठेवलेला काळा विठोबा, ज्याच्या हातात एकही शस्त्र नाही, जो हत्या करत नाही किंवा हत्येला प्रोत्साहन देत नाही, असा तो अहिंसक देव आहे. ही वारीचा किमान 7,000 वर्षांपूर्वींचा इतिहास असावा. म्हणजे आपण जर वारीच्या वाटेवर मुक्कामाच्या जागी जर उत्खनन केलं तर 7,000 वर्षांपूर्वीचे पुरावे मिळतील, असं त्यांचं म्हणणं होतं. काटे केतकीच्या झाडा आता जन्मला केवढा, किंवा शेख मोहम्मद अविंद त्याच्या हृदयी गोविंद. आणि मुस्लिम संतांची एक फार मोठी परंपरा आपल्याकडं आहे. आणि आपले अण्णा राचिम ढेरे यांनी त्याच्यावर मुस्लिम मराठी संत असं एक पुस्तकच लिहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळात तरुणांनी वाचायला पाहिजे जे म्हणतो ना, सोशल मीडियावरनं काय काय गोष्टी आपण बघतो, ते छोटं पुस्तक आहे, वाचून बघा की मराठी मुस्लिम संतांची किती मोठी थोर परंपरा आहे. तुम्ही बघ, वारीच्या वाटेवर लोक ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं काही वारकरी म्हणतात. याचा अर्थ सगळ्या संतांची नावं घेतात. आणि हे सगळे संत कोण आहे? सगळ्या जाती धर्माचे संत आहेत. याचा अर्थ तो एकोप्याचा गजर आहे, तो बंधुभावाचा गजर आहे. आणि हा गजर जोपर्यंत पंढरीच्या वाटेवर चालू आहे तोपर्यंत कुणी किती प्रयत्न केले बरोबर तरी हा एकोपा कधी फुटणार नाही, या बंधुभावाला कधी तडा जाणार नाही. म्हणून या वारीचं महत्त्व आहे. ते आम्हाला मराठी माणसांना वेदशास्त्रांची, स्मृतींची यांची काही गरज नाही. आमचे आगम हे फक्त तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथांचं भागवत ह्याच्यातच आहे. आणि तेवढं जरी पाहिलं, म्हणजे जसे ख्रिश्चन लोक बायबलच्या आधाराने बोलतात, मुस्लिम लोक कुराणाच्या आधारे बोलतात, तसं आम्ही मराठी माणसांनी फक्त तुकोबांच्या, ज्ञानोबांच्या ग्रंथांच्या आधारे बोलायला पाहिजे, तसं जीवन जगायला पाहिजे. ते जीवन जगणं म्हणजे काय? इथं एकोप्याने राहणं. वारकऱ्यांमध्ये ज्या वाऱ्या ज्या आहेत ना, 4 वाऱ्या आहेत, आणि त्या शेतीच्या कामानुसार ठरलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडं आषाढी वारी पेरणी झाल्यावर सुरू होते, तसं कोकणामधला समुद्र हा शेतीच आहे ना, त्या मासेमारी मच्छीमार मंडळींचा. जेव्हा पावसाळ्यामध्ये मासेमारी बंद असते तेव्हा ते वारीला येतात ना. मग कोकणातले ते भात आणि मासे, याच्यापेक्षा काय दुसरं अन्न आहे कोकणातलं? म्हणजे मग आता वारीला यायचं, वारीच्या दिवसापुरते खात नसतील, पण मासे हे रोजचंच अन्न आहे. कोकणातले दिघीबंदर नावाचं एक रायगडमधलं एक गाव आहे, मी तिथं बघितलं. 250 मुली तिथल्या एका महाराजांनी त्यांना ते हरिपाठ आणि या गोष्टी शिकवल्या, आणि त्या म्हणतात, आणि त्या वारीला पण येतात. नमस्कार, बोलबिडू गप्पा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. जून आणि जुलै आले की सगळ्यांना पावसाळ्याचे वेध लागतात. त्याचबरोबर खास करून महाराष्ट्रामधल्या वारकऱ्यांना वेध लागतात ते वारीचे, पंढरीच्या वारीचे. आणि बघता बघता राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतीची आणि इतर कामं असतील ती करून हे सगळे वारकरी देवआळंदीला येतात, विनानिमंत्रण येतात, दिंड्या दाखवतात हजारोंच्या संख्येने, आणि लाखोच्या संख्येने वारकरी जे आहेत ते ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता पुढं 20 दिवस पंढरीच्या वाटेवरती सगळी वाटचाल सुरू होते. आणि शेकडो वर्ष ही जी आपली परंपरा आहे, एक प्रकारे महाराष्ट्राचा एक आशय जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ही सुरू आहे. आणि ती रिलेवंट आहे, अजूनही ती आउटडेटेड होत नाही. या वारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुळात संत म्हणजे वारकरी आणि संत हे या सगळ्याचा अविभाज्य भाग आहेत. ज्ञानदेव असतील, तुकाराम असतील, किंवा अनेक संत यांची जी वचनं आहेत ती केवळ लिहिण्यापुरती किंवा बोलण्यापुरती नाही आहेत, तर ती आपण प्रत्यक्ष जगण्यामध्ये वापरतो, ती आपल्याला बळ देतात. आणि वेगवेगळ्या टप्प्यावरती वारी जी आहे त्याचा प्रभाव राहिलेला आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही वारी होती, शिवरायांच्या काळामध्ये पण त्याचा प्रभाव होता. तर आपल्याला ह्या सगळे वेगवेगळे टप्पे आहेत वारीच्या वाटचालीचे, ते जाणून घ्यायचे. वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, ती काय आहेत, आणि भविष्यामध्ये सुद्धा याचं स्वरूप जे आहे ते कसं राहील, आणि या सगळ्या वैशिष्ट्यावरती आणि पैलूंवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीरंग गायकवाड. डॉक्टर श्रीरंग गायकवाड वारीचे अभ्यासक आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत, सिनियर पत्रकार आहेत, आणि अनेक वर्ष त्याच्या घरात तर वारी आहेच, पण ही वारी म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभव तशी वारी पण अनुभवण्याचीच गोष्ट आहे. आणि तो अनुभव काय आहे तो आपण शेअर करणार आहोत. नमस्ते. नमस्ते अद्वैतजी. नमस्ते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या पहिल्यांदा आपण शुभेच्छा देऊयात, कारण हा सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा सण आपण साजरा करतो आहे. खरोखर या शुभेच्छा आपण एकमेकांनी सगळ्यांनी द्यायला पाहिजे. की खरंच म्हणजे 500हून अधिक वर्ष झाली किंवा 700हून ही अखंड जी वारी सुरू आहे. आणि एक प्रकारे ते आश्चर्य पण मानलं जातं की ही कशी काय अशी परंपरा सुरू आहे.
म्हणजे जगाच्या पातळीवरती असं अनेक जण म्हणतात की दुसरं उदाहरण जे आहे ते सापडत नाही, की लाखो वारकरी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं चालत राहतात आणि कोणी बोलवत नाही, आमंत्रण नाही. तर मला सुरुवातीला विचारायचं आहे की जेव्हा ती वारी सुरू असते तेव्हा हे 20-25 दिवस इतका आनंद असतो, इतकी ऊर्जा असते, म्हणजे एक प्रकारे हे आपलं पॉवर हाऊस किंवा पॉवर सेंटर पण आहे. पण आनंद किंवा ऊर्जा ह्याच्या व्यतिरिक्त या विठ्ठलाने आणि पांडुरंगाने आपल्याला काय दिलं आहे नेमकं? त्या बाब हे मला असं वाटतं ना, तू जर म्हणाल ना, ज्या ऊर्जेचा तू उल्लेख केला, मला असं वाटतं ना, हे एकदम नैसर्गिक आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणू असं आहे. म्हणजे जसं तू ज्येष्ठाचा जून जुलैचा उल्लेख केला, आषाढाचा उल्लेख केला, तसं आपण असं म्हणू शकतो की आषाढात जसं म्हणजे आभाळात जसे आषाढाचे ज्येष्ठाचे मेघ यायला सुरुवात होतात, तसा सगळा पावसा पक्षी असतो, पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा असं म्हणतो. तसं वारकरीसुद्धा शेतातली कामं करता करता त्यांना वेध लागलेले असतात, ते वारीचे लागलेले असतात. आणि पेरण्या झटपट उरकायच्या, म्हणजे एकीकडं ते काम आहे, सृजनशीलतेचं काम आहे ते, आणि एकीकडं वारीचे वेध लागलेले असतात. मला असं वाटतं पाऊस येणं त्याच्यामुळं सृष्टीला जेवढा आनंद होतो तेवढाच नॅचरल आनंद हा वारी आली की वारकऱ्याला होतो. आणि ते आतून आलेलं आहे, ते आतून उमलून येतं. पावसाचा थेंब जमिनीत पडला की आतून बी टरारून वरती यायला सुरुवात होतं. हे जसं आहे ना, तसंच ही हृदयामध्ये विठ्ठल भक्ती, हे प्रेम उमलायला वारकऱ्यांच्या सुरुवात होतं. आणि मग काय कोणी कोणाला सांगायला लागत नाही की जायचं आहे चला, पण एकमेकाला साथ घालत ही सगळी मंडळी आळंदी असेल, देहू असेल किंवा इतर संतांची गावं आहेत तिथे जातात. त्या संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला वाटचाल करायला सुरुवात करतात. आणि हा जो आनंद आहे ना, संत ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलं, ज्यांनी या संप्रदायाचा पाया घातला, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. याचा अर्थ ते माझ्या जीवातली आवड आहे असं सांगतात. आपल्या जीवातली एखादी आवड असते ना, की ती गोष्ट करताना आपल्याला खूप आनंद मिळतो, आणि ती गोष्ट ते काम केलं की आपल्याला एक ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जा आपली मग काम करायला आणखी प्रोत्साहन मिळतं. त्या पद्धतीची ही वारकऱ्यांची जीवीची आवड आहे. बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे हा 20 दिवसाचा म्हणजे आजच्या भाषेत बोला तर एक रिचार्ज पॅक आहे की जो आपल्याला वर्षभर चार्ज ठेवतो असं म्हटलं तरी वापर. पण जसं तू म्हणालास की एक घरी परंपरा असते म्हणून पण निघतात. मुख्यतः शेतकरी वर्ग आहे जो पेरणी वगैरे करतो आणि नंतर तो विठ्ठलावरती सोडून देतो. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे पावसासाठी साकडं घातलं जातं पावसाचंच. पण सुरुवातीला जेव्हा ही सुरू झाली म्हणजे त्याचा जो उगम आहे, तर तेव्हा ते स्वरूप काय होतं किंवा त्याची सुरुवात कशी झाली ते सांग. कारण आता ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की दरवर्षी कशा पद्धतीने त्याचं नियोजन होतं, पण सुरुवात कशी झाली याची आणि स्वरूप जे होतं ते सुरुवातीला ते कसं होतं? हे अद्वैत मुळात असं आहे की वारी नेमकी झाली कधी सुरू याच्याबद्दल म्हणजे फार फार तर 1000 वर्षाचे पुरावे आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी ही वारकरी चळवळ आहे असं आपण त्याला म्हणूयात, तर ही 750 वर्षांपूर्वी म्हणजे 13व्या शतकामध्ये याचा पाया घातला. आणि त्याच्यापूर्वी वारी होतीच. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा त्र्यंबकपंत हे वारीला जायचे असं त्यांच्या लिखाणातून आलेलं आहे की नामदेव महाराजांचे वडीलसुद्धा वारीला जायचे. आणि महाराष्ट्रातून सगळीकडून लोक वारीला यायचे. म्हणजे मला भाषा अभ्यासक गणेश देविता असं म्हणाले की वारीचा किमान 7000 वर्षांपूर्वींचा इतिहास असावा. म्हणजे आपण जर वारीच्या वाटेवर मुक्कामाच्या जागी जर उत्खनन केलं तर 7000 वर्षांपूर्वीचे पुरावे मिळतील असं त्यांचं म्हणणं होतं. पण एक नक्की आहे की वारीला काही 1000 वर्षांची परंपरा आहे. आणि 13व्या शतकामध्ये संत नामदेव पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या शेजारीच राहायचे. मोठा द्रष्टा माणूस, दूरदृष्टी असलेला माणूस. आणि त्याने ठरवलं की हे जे गावोगाववरून जे वारकरी येत आहेत, सामाजिक परिस्थिती त्या काळातली त्यांनी सगळं त्याचं आकलन केलं होतं. आणि ह्या सगळ्या मंडळींना आपण एकत्र करायला पाहिजे, एका झेंड्याखाली आणायला पाहिजे. आणि त्या काळात देव ही एक जरा अप्राप्य गोष्ट झाली होती. देव आणि भक्त याच्यामध्ये काय मध्यस्थ निर्माण झाले होते. अवघड झालं होतं त्यावेळी. खरं तर आपलं ज्याला आपण काय म्हणतो सुवर्ण काळ होता देवगिरीच्या राजवटीचा. पण त्या काळात धार्मिक कर्मकांड खूप होती. म्हणजे हेमाडपंत नावाचा आपल्याला माहिती नाही, हेमाडपंथी मंदिर आपण म्हणतो, तो प्रधानमंत्री देवराय आपल्या ह्याच्यामध्ये होता दरबारामध्ये. पण देवगिरीच्या ह्याच्यात पण तो लेखक होता स्वतः. आणि त्याच्या पदरी असे अनेक विद्वान पंडित होते. 2500 व्रत वैकल्य असलेला चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा एक ग्रंथ लिहिला होता त्यांनी. आणि साहजिक आहे, राजवट त्यांची होती, सत्ता त्यांची होती, त्यामुळं लोकांनी ती करावीत असा आग्रह. आणि सामान्य माणसाला हे अगदी शक्य नव्हतं.
त्या काळात बौद्ध होते, जैन होते, आपण सगळा आपल्याला तो इतिहास माहिती आहे, लिंगायत होते, ही सगळी मंडळी होती. पण ती काही कारणाने त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत होता आणि धर्माला माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं आणि तोच एवढा अवघड झाला. तर हे सगळं नामदेवराय पाहत होते आणि मग विठ्ठलाला भेटायला जी सगळी वारकरी मंडळी यायची त्यांच्याशी ओळख पाळख असणारच आहे ती. त्यांना सगळ्यांना त्यांनी एका छताखाली आणलं आणि त्यांचा फड निर्माण केला. आपल्याकडे एक फड परंपरा आहे की एक केंद्रीय संस्था आणि ह्या ज्या सगळ्या दिंड्या गावगावून जातात ना, त्या कुठल्या ना कुठल्या फडाला अटॅच असतात. तर ती फड परंपरा नामदेवरायांनी सुरू केली. संत बहिणाबाईंचा एक अभंग आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली, आणि त्याच्यात ते असं म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला कळस, आणि नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. म्हणजे ह्या दोघांनी नामदेवरायांनी पाया घातला, म्हणजे प्रमाण ग्रंथ जो ज्ञानेश्वरी तो वारकरी संप्रदायात दिला आणि नामदेवराय त्याचे प्रचारक बनले. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा त्यांचा अभंग आहे. ते अद्वैत आश्चर्य वाटेल, कन्याकुमारीपासून तर आत्ताचं जे अफगाणिस्तान आहे तिथंपर्यंत फिरत गेलेत. तिथं गावागावामध्ये स्वातखोऱ्यामध्ये नामदेवांची मंदिरं आहेत, अफगाणिस्तानमध्ये आहेत, राजस्थान दिल्ली सगळीकडे नामदेवांची मंदिरं आहेत. एवढं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि एक संदर्भ असा आहे, विनोबांनी भूदान चळवळ सुरू केली होती, पायी फिरत होते, तर ते पंजाबात गेले होते आणि त्यांना सिकंदराला त्या शीख मंडळींनी सरदारजींनी जिथून परतवून लावलं ती जागा बघायची. स्मारक आहे ते, मला वाटतं पाकिस्तानात आहे आत्ताच्या पंजाब प्रांतामध्ये. तर ते तिथे गेले आणि ते बघून त्यांना असं एकदम नामदेवांची आठवण आली. ते असं म्हणतायत की नामदेव पुढं चालतायत आणि मी जणू त्यांच्या मागे चालतोय, अशी माझी भावना झाली. आणि म्हणे मला आश्चर्य वाटतंय, जगज्जेत्या सिकंदराला ज्यांनी, जो सिकंदर आहे जग जिंकलं, तलवारीच्या टोकावर ज्या लोकांना ज्यांना जिंकता आलं नाही त्या लोकांना नामदेवरायांनी प्रेमाने जिंकलं. म्हणजे आपण ज्याला पहिला महाराष्ट्र पुरुष, पहिला महाराष्ट्र धर्म सांगणारा राष्ट्रसंत जो आहे ते संत नामदेव आहेत. आणि म्हणून पंजाबमधली मंडळी जी आहेत ना, शीख धर्माचा पाया नामदेवरायांनी घातला असं म्हणतात. बाबा नामदेवजी असं त्यांना म्हणतात बघा. म्हणजे आपण महाराष्ट्रातले आहोत असं जरी म्हटलं, घुमांच्या साहित्य संमेलनात सगळ्या मराठी मंडळींनी अनुभवलं तरी लगेच पायाशी वागतात. एवढा आदर, एवढा सन्मान नामदेवरायांना दिलेला आहे. म्हणजे ही सुरुवात जी आहे ना, ही 13व्या शतकात अलीकडच्या काळात सांगायचं तो सुरू झाली. आणि त्याच्यानंतर नामदेवांभोवती ही सगळी संत मंडळी जमली. आणि ही संत मंडळी म्हणजे हे सगळे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत आणि लिहिणारे आहेत, बोलणारे आहेत. ही सगळी मंडळी जी आहे ना, ही नामदेवरायांच्या भोवती जमली आणि त्यांनी समाज प्रबोधनाचा फार मोठं काम उभं केलं, जे आज तागायत सुरू आहे. बरोबर. म्हणजे महाराष्ट्र का वेगळा आहे असं आपण जेव्हा दरवेळी म्हणतो चर्चेमध्ये, तर तो यासाठीच वेगळा आहे की ही संतांची भूमी आहे, किंवा हा एक प्रकारे जो पाया घातलेला आहे तो या सगळ्या संतांनी घातलेला आहे, तो आशय आहे. आता हे जे विविध टप्पे आपण बघतोय, तू सांगितलं की 7,000 वर्षापूर्वीचा इतिहास असू शकतो किंवा साधारणतः 1,000 वर्षाची परंपरा आहे. तो आत्ता बाकीचा काळ सांगितला, पण तो महत्त्वाचा टप्पा म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो, पण त्यांच्या काळातसुद्धा वारी जी आहे तर ते बंद होते, म्हणजे शिवरायांचे आणि संतांचे. तर मला ते विचारायचं होतं की तो काय, म्हणजे शिवरायांचा आणि या सगळ्या वारीचा संबंध काय होता, तो कसा प्रभाव होता. कारण रयतेचं राजा म्हटलं जातं आणि सगळ्या 18 पगड जातींना घेऊन जे राज्य केलं ते अजूनही उदाहरण दिलं जातं आणि आजही म्हणजे ते रिलेवंट आहे. कसं असावं एखादा राजा किंवा एखादा राजवट, तर तेच उदाहरण दिलं जातं. तर मला यांचा म्हणजे संबंध जो आहे तो जाणून घ्यायचा आहे. नाही, बरोबर आहे ना अद्वैत, जसं तू म्हणाला हेच महाराष्ट्राचं वेगळेपण आहे. महाराष्ट्र म्हणजे काय, आचार्य यात्रेंनी महाराष्ट्र म्हणजे काय, आम्ही मराठीच असा एक अग्रलेख लिहिला होता आणि ते महाराष्ट्राची वैशिष्ट्य सांगतात. महाराष्ट्र म्हणजे काय, तर चक्रधर स्वामी ज्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली ते मुळात गुजरातचे. आपला गुजरात आणि महाराष्ट्राचा सीमावाद आपल्याला माहिती आहे. चक्रधर स्वामी गुजरातच्या भडोचमधून आले, महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात राहून त्यांनी जे काय काम करायचं ते त्यांनी केलं आणि स्वतः तर केलंच, पण शिष्यांना पण सांगितलं. आणि शिष्यांना सांगितलं इथंच राहा, इथंच तुम्हाला जे काय करायचं ते करा. त्यांनी अशा भाषेत सांगितलं की महाराष्ट्र हे राष्ट्र सात्विक आहे, इथली माणसं सात्विक आहेत. नुसती माणसंच सात्विक नाहीत, तर इथले दगड, धोंडे, पाणी, झाडं सगळी सात्विक आहेत. आणि ही मंडळी दुसऱ्यावर अत्याचार करत नाहीत, कुणी करत असेल तर त्याला करू देत नाहीत. म्हणून हे असं जे सात्विक राष्ट्र आहे, इथं केलेली साधना
ही फळाशी येते, त्याचं फळ मिळतं, म्हणून तुम्ही इथं महाराष्ट्री वर्तावे, महाराष्ट्री राहावे असं चक्रधर स्वामींनी तेव्हा म्हणजे ज्ञानदेवांच्याही आधी सांगितलं. आता बघा, हेच जे आहे ना, ही सात्विक राष्ट्र किंवा हे दुसऱ्याला मदत करणारं राष्ट्र किंवा वारकरी संप्रदायाचा सुद्धा संत तुकाराम महाराज म्हणतात, या रे लहान थोर, या ती भलती नारी नर, कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे, स्त्री या, पुरुष या, लहान या, मोठे या, म्हातारे या, तरणे या, असे सगळेजण, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असा हा महाराष्ट्राचा समाज आहे. समाजशास्त्रज्ञ इरावती करवणनी असं म्हटलंय, जे राष्ट्र वारी करतं ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरातनं वारी केली जाते. आणि तू म्हणाला हेच या महाराष्ट्राचा USP आहे. महाराष्ट्र म्हणजे काय? तर महाराष्ट्र म्हणजे चांगुलपणा, महाराष्ट्र म्हणजे सात्विकपणा, महाराष्ट्र म्हणजे समंजसपणा, महाराष्ट्र म्हणजे शहाणपणा, महाराष्ट्र दुसऱ्याला मदत करणारा, महाराष्ट्र कोणावर अत्याचार न करणारा, अत्याचार करत असेल तर त्याला रोखणारा असा हा महाराष्ट्र. आणि त्याचं दैवत कोण? तर कमरेवर हात ठेवलेला काळा विठोबा, ज्याच्या हातात एकही शस्त्र नाही, जो हत्या करत नाही किंवा हत्येला प्रोत्साहन देत नाही, असा तो अहिंसक देव आहे. आणि मग हा प्रभाव साहजिक आहे. देहूला संत तुकाराम महाराज, किती का अंतर आहे देहूचं इथून? 5-25 किलोमीटरचं अंतर. त्यांची सासूरवाडी भवानी पेठेत पुण्यामध्ये गुळव्यांची सासूरवाडी होती. त्यांचं आजोळ जे आहे ते लोहगाव, आत्ताचं जे एअरफोर्सचा तळ, आपलं विमानतळ येतो, त्यामुळे त्यांचं सारखं जाणं येणं असायचं. इव्हन देहूमध्ये तुकाराम महाराज कमी थांबायचे, पण लोहगावात आजोळचं मंडळी ना, मामाचं प्रेम, तर तिथली त्यांची पहिली सासूरवाडी तिथली. त्यांचे 5 टाळकरी तिथलेच, त्यांचे जे 14 टाळकरी आहेत, म्हणजे शिवरायांचं आपण बोलतो आहोत, शिवरायांचं जसं अष्टप्रधान मंडळ आहे तसं ह्यांचे 14 टाळकरी, त्याच्या सगळ्या जातींचे लोक, सगळ्या जातींचं त्या काळातमध्ये. आणि हे नीट विचारपूर्वक केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. ते काही उगीच असं नुसतं देवदेव असा प्रकार नाही येतो. तर ते यायचे जायचे. लाल महाल होता इथं तेव्हा, शिवराय आणि मासाहेब जिजाऊ इथं होत्या, त्यामुळे त्यांच्या गाठीभेटी होत असणार, जाणं येणं होत असणार. म्हणून तर, आणि मुळात ही शिवरायांची जहागिरी होती. देहू वगैरे जे होतं शिवरायांच्या जहागिरीत येत होतं, त्यामुळं तिथं जाणं येणं हा राबता असणार. आणि आपल्याला माहिती आहे पुढं शिवरायांनी त्यांना नजराणा पाठवला, घरची परिस्थिती ठीक नव्हती, तर तुकाराम महाराजांनी तो नाकारला. पण एक आहे, तुकाराम महाराजांनी आणि या सगळ्या संत चळवळी, बरं ही चळवळ आहे, ही सामाजिक चळवळ आहे. शिवराय याच समाजाचं नेतृत्व करायला निघाले होते, याच समाजातून स्वराज्य निर्माण करायला निघाले होते. त्यामुळं सामान्य माणसाचा पाठिंबा असणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि ही सामान्य माणसं कोणाला मानत होती? तर संत तुकाराम महाराजांना मानत होती. त्यामुळं त्या दोघांचे अनुबंध आहेत, त्या दोघांचं नातं आहे. आणि तुकाराम महाराजांनी त्यांना थेट मदत केलेली ती कसं, ज्याला आपण कन्व्हिन्स करणं म्हणतो. आता सुद्धा मिलिटरीची जर जाहिरात निघाली तर ती वर्तमानपत्रात जाहिरात देतात बघा, असं आपलं देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवायला, देशासाठी लढायला तुम्ही तयार व्हा वगैरे. या पद्धतीचं पाईकाचे अभंग संत तुकाराम महाराजांनी त्यावेळी लिहून ठेवले, की तुम्ही स्वराज्यासाठी काय म्हणतात, शिर तळहातावर घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन करणाऱ्या तरुणांना संत तुकाराम महाराजांनी केलं. मधल्या काळात हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, प्रबोधन काळ जो होता, किंवा भांडारकर आहेत, या मंडळींनी हे महत्त्व ओळखलं. आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला या सगळ्या संत चळवळीचा, संत विचारांचा कसा फायदा झाला असं त्यांनी पहिल्यांदा लिहिलं. नाहीतर अगोदर ही मंडळी टाळकुटे आहेत, आपलं काम नाही धाम नाही, आणि पंढरपूरला जातात, आळंद देऊन पंढरपूरला एरझाऱ्या मांडतात, अशा प्रकारचं काही लोकांनी मतं व्यक्त केली होती. पण ह्या सगळ्या मंडळींचा, ह्या सगळ्या विचारांचा हा इथल्या स्वराज्याला उपयोग झाला, हे त्याच्या मागचं सत्य आहे. बरोबर आहे, फार छान सांगितलं. आणि शिवाजी महाराज कसं बघत होते, मी म्हणजे मुद्दा आपण बोलतो, रेफरन्स देतो. अलीकडचे राजकारणी बिनदिक्कतपणे म्हणतात की आम्ही काय संतांच्या टोळ्या नाही आहोत किंवा आम्ही संत नाही आहोत. म्हणजे ते ठीक आहे, आपण त्यानंतर येऊ. पण पुढचा टप्पा म्हणजे जसं तू सांगितलं की आता शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती कसा प्रभाव होता किंवा तो कसा आशेतेने ओळखला होता. स्वातंत्र्य चळवळ किंवा ब्रिटिश काळामध्ये सुद्धा वारी होती, तर त्यावेळेस काय स्वरूप होतं? म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे सगळं घडत असताना ही अशी निर्धोकपणे चालत होती का त्याच्यावरती पण त्या काळामध्ये बरोबर आहे ना, काही म्हणजे हल्ले झाले किंवा हे करायचा प्रयत्न झाला, तर ते काय? एक होतं असं शिवरायांच्या काळामध्ये, हे सगळ्या हिंदुस्थानवर ज्याचा एक क्षत्रिय अंमल म्हणता येईल असं होता, तो औरंगजेब आलमगीर. तर तो शिवरायांना, म्हणजे शिवरायांसाठी म्हणून महाराष्ट्रात आला. हा हिंदुस्थानचा बादशाह इथल्याच मातीत मिसळला, केवळ शिवरायांना नामोहरम करण्यासाठी म्हणून तो तिथे आला.
आणि त्या काळामध्ये म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांच्या काळातही वारी होती आणि ते 1400 टाळकरी घेऊन समूहाने, ही मुळात समूह भक्ती आहे, ते पंढरपूरला जायचे. पण त्यांच्यानंतर, त्यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव आहेत नारायण महाराज, त्यांना तपोनिधी नारायण महाराज असं म्हणतात. तर त्यांनी 1685मध्ये सामूहिकरित्या पहिल्यांदा वारीची पालखीची सुरुवात केली. म्हणजे आळंदीवर ज्ञानोबाची पादुका आणि देहूवरून तुकोबांच्या पादुका अशा एकत्र घेऊन पंढरपूरला जायची ह्याची सुरुवात केली. आणि ते जरा त्याला काय उत्सवप्रिय किंवा संघटन करणारे असं स्किल असणारे असे ते नारायण महाराज होते. त्या काळात त्यांनी छत्रपती राजाराम महाराज होते, त्यांना पत्र लिहिलं होतं की हे जे वाटेने जातो आम्ही मंडळी, वारकरी मंडळी, ते त्यांना उपद्रव होतो सैन्याचा, तर त्याचा काहीतरी तुम्ही कृपया बंदोबस्त करा कारण तुम्ही. आणि छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना लेखी पत्र दिले, सैन्याला कळवलं की या वारकऱ्यांना मदत करा आणि त्यांच्यावर काही सैन्याचा उपद्रव होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या असं त्यांनी सांगितलं. आता नंतर त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये हे जवळपास 150 वर्ष चाललं. 1832मध्ये महादजी शिंदे, ज्यांना मोठे बाबा म्हणतात बघा, ज्यांनी पानिपताच्या युद्धानंतर दिल्लीवर झेंडा फडकवला, म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पुरं केलं, ते महादजी शिंदे. त्यांचे एक सरदार होते साताऱ्याच्या आरफळ गावचे हैबतराव बाबा. त्या हैबतराव बाबांनी माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला आणि तो याच्यासाठी की त्यावेळी काहीतरी मतभेद वगैरे झाले असतील पालखी सोहळ्यात. आणि मग हैबतराव बाबांना महादजी शिंदेंनी सांगितलं, त्यांचे जाऊ एक शितोळे सरकार म्हणून आहेत अंकलीचे कर्नाटकातले, त्यांना सांगितलं की बाबा या वारकऱ्यांना संरक्षण तर द्याच पण मदतही करा. मग मदत काय, मग त्यांचे तंबू असतील, घोडे असतील, छत्री, काय बाकी लवाजमा ज्या काही सुविधा असतील, अन्न प्रसाद किंवा नैवेद्य, या सगळ्या गोष्टी त्यांना द्या. कारण ही आपली महाराष्ट्राची एकदम काय म्हणतात ह्याची परंपरा आहे, सलोख्याची परंपरा आहे, समतेची बंधुभावाची परंपरा आहे, ती टिकवणं आपलं राज्यकर्ते म्हणून काम आहे. म्हणून महादजी बाबांनी, हैबतराव बाबांनी या गोष्टी केल्या त्या काळामध्ये. आणि त्या काळातसुद्धा या वारीला संरक्षण किंवा मदत करायचं काम केलं. हां, आपण तेच बोलत होतो की जसं तू सांगितलं की औरंगजेबाच्या काळामध्ये पण कसा उपद्रव वगैरे होता, पण नंतर जो काळ होता ब्रिटिशांचा वगैरे काळ होता, तर तेव्हा सुद्धा जी वारी आहे ती सुरू होती. पण काय स्वरूप होतं किंवा त्याच्यावरती पण काही हल्ले वगैरे झाले का? नाही, मुळात असं आहे की ब्रिटिशांनी सुद्धा इथलं वारीचं महत्त्व किंवा संतांचे विचार त्यांना समजले होते. मुंबई विद्यापीठाचा पहिला कुलगुरू त्यांनी ओळखलं की अरे, त्यांना तुकारामांची कविता अभंग कधीतरी वाचायला मिळाला, अरे हे ते फार थोर आहे, हे एकूण मानवी समाजासाठी फार थोर असलेली कविता आहे. आणि त्यांनी स्वतः पहिल्यांदा अभंग ट्रान्सलेट केले इंग्रजीमध्ये आपल्या लोकांना वाचायला द्यायला. आणि एवढंच नाही तर त्यांनी पहिल्यांदा 25,000 रुपये त्या काळात अनुदान दिलं आणि सरकारतर्फे ती गाथा प्रकाशित केली. ते देहूला तो जो पूल बांधला आहे ना इंद्रायणीच्या ह्याच्यावर नदीवर, तो पूल ब्रिटिशांनी बांधलेला आहे. इथं तेवढंच नाही तर तिथे देहूच्या याच्यामध्ये एक वेगळे महाशीर प्रकारचे मासे मिळतात, तर ते मोठे मोठे ते याच भागात मिळतात, देहू ते आळंदी वगैरे याच्यात. तर त्या माशांना मासेमारी करू नये, ते वारकऱ्यांसाठी ते खूप हे आहेत, आदरणीय काय जे आहेत ती गोष्ट. तर असं त्यांनी पत्रक पण काढलं होतं. म्हणजे ब्रिटिशांनी गाथा प्रकाशनाला हे करणं, मदत करणं किंवा ही जी संत परंपरा आहे ह्याच्या नोंदी करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत ह्याने काय म्हणतात मनोभावे केल्या असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्याही पुढचं असं आहे जे माझं स्वतःचं मत आहे की महात्मा गांधींचे जे ह्या सगळ्या आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे पितामह, त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे पुण्यातले, त्यामुळं महात्मा गांधींचं जाणं येणं पुण्यात सतत असायचं. आपल्याकडे एक फोटो पाहायला मिळतो, पुणे स्टेशनला ते उतरलेत, ते काठेवाडी पागोट आहे, बाराबंदी वगैरे आहे, तर त्यांचं जाणं येणं असायचं. मग साहजिक आहे देहू आणि आळंदी इथलं हे होतं, त्यामुळे त्यांना ज्ञानदेव आणि तुकोबांबद्दल माहिती. त्यानंतर येरवडा जेलमध्ये जेव्हा त्यांना टाकलं तेव्हा त्यांनी तुकोबांचे अभंग गाथा मागवून घेतला आणि त्यांनी त्यातले अभंग निवडून त्यांनी ते अभंग इंग्रजी ट्रान्सलेट केले. असे 16 अभंग आहेत आणि त्याच्यामध्ये तो प्रसिद्ध अभंग आहे ना की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले वगैरे, हे महात्मा गांधींनी केलं. आणि माझं वैयक्तिक मत त्याच्या पुढचं असं आहे की महात्मा गांधीजींना जो सत्याग्रहाचा, अहिंसेचा जो विचार होता ना, तो त्यांनी नक्की पुण्यातून या तुकोबांच्या याच्यातून घेतला असणार. कारण तुकोबांच्या वह्या अभंगाच्या जेव्हा पाण्यात बुडवल्या, इंद्रायणीमध्ये बुडवल्या, तेव्हा 13 दिवस तुकाराम महाराज काठावर
अन्न पाणी त्यागून बसले होते. हा सत्याग्रह होता, हे पहिलं उपोषण होतं. आणि हे काय हत्यार आपण त्याला म्हणू उपोषणाचं, हे अत्यंत प्रभावी आहे. ही अहिंसा, हे उपोषण, हा सत्याग्रह अत्यंत प्रभावी हे गांधीजींना तेव्हा कळलं असणार. आणि म्हणून तर दे दिया स्वातंत्र्य आहे ना, बिना खडक बिना ढाल. तर हे जे ना, हे तुकोबांपासून त्यांनी प्रेरणा घेतली असणार असं म्हणायला म्हणजे आपण ठामपणे म्हणू शकतो. म्हणजे एकूणच स्वातंत्र्य चळवळीवर या बाजूने प्रभाव होता. दुसरं आळंदीचा एक जोग महाराज शिक्षण संस्था आहे. या जोग महाराजांचं, ते पुण्यात राहणारे, आणि टिळकांचं प्रेम होतं, मोठी मैत्री होती. जोग महाराज पैलवान होते. म्हणजे आत्ता जी वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीमध्ये, त्याचे विद्यार्थी सगळे आता भारतभर पसरलेत आणि कीर्तन प्रवचनं करतात. ते जोग महाराज, ते टिळकांची आणि त्यांची मैत्री. टिळक जेव्हा विलायतीला गेले तेव्हा आल्यानंतर त्यांची मिरवणूक काढणारे हे जोग महाराजच होते. म्हणजे त्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा वारकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि मदतसुद्धा झालेली आहे. बरोबर आहे. आपण हे सगळे वेगवेगळे टप्पे बघितले. आणि मला तुला हे विचारायचं की जसं म्हणजे प्रेरणा खूप जणांना मिळाली, म्हणजे अगदी शिवरायांपासून तू गांधींपर्यंत सांगितलंस. पण आजही असं दिसतं की जरी वारी महाराष्ट्रामध्ये होत असली तरी कसलंच नाही आहे बंधन, म्हणजे भाषा किंवा प्रदेश ते जागतिक लेवलला सुद्धा. म्हणजे गुंतूर सोनतांबरसारखा येतो आणि तो वारीच्या प्रेमात पडतो आणि तो एक त्याला बनवावं असं वाटतं त्याच्यावरती, किंवा अनेक. तर तू हे कसं बघतोस की म्हणजे जागतिक लेवलला किंवा जागतिक पातळीवरती कसं बघितलं जातं वारीकडं? त्याचं केवळ आकर्षण आहे, केवळ कुतूहल आहे का, अरे हे असं केवळ एक प्रेम आणि सौहार्द याच्यावरती अशी परंपरा किंवा सगळा एकोपा येऊ शकतो? हे नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आता तू जसं म्हणत होता आणि हे जागतिक पातळीवर, आता ते असं आहे की मुळातच संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाचं पसायदान, विश्वाचे अर्थ माझे मणी प्रगटले असं म्हटलेलं आहे. मग ते काय फक्त पुण्यापुरतं, आळंदीपुरतं, पंढरपूरपुरतं, महाराष्ट्रापुरतं बोलत नव्हते, ते सगळ्या जगाचं बोलत होते. तर तुकाराम महाराजांना तर जगद्गुरू म्हणतात. म्हणजे जेव्हा तुकाराम महाराजांचे अभंग ट्रान्सलेट झाले तेव्हा ब्रिटिशांनी, एक असं आहे बरं का की तुकाराम महाराजांनी किती अभंग लिहिले, म्हणजे आपल्याकडे 4,500 अभंग आहेत उपलब्ध, पण त्याच्याहूनही ते अधिक लिहिलेले असतील. त्यांचे मूळ अभंगाची गाथा कुठे कुठे आहे माहीत नाही, पण ब्रिटिशांनी ज्या मूळ अनेक गोष्टी तिकडं घेऊन गेले त्याच्यापैकी तुकाराम महाराजांची गाथा, मूळ गाथा ब्रिटिश तिकडे घेऊन गेलेले आहेत. तर ती अजून तिचा शोध लागलेला नाही, कदाचित तो लागेल मागे पुढे. पण याचा अर्थ तुकाराम महाराजांचं महत्त्व ब्रिटिशांना होतं. आणि मी तर असं म्हणेन की फ्रेंच राज्यक्रांती आहे किंवा अमेरिकन राज्यक्रांती आहे, रुसो आहे, व्हॉल्टेअर आहे, किंवा ही जी मंडळी आहेत ना, या मंडळींनी, फ्रेंच राज्यक्रांतीने आपण म्हणतो ना आपल्याला काय दिलं, तर समता, बंधुता, स्वातंत्र्य, हे 3 गोष्टी दिल्या. तर हे समता, बंधुता, स्वातंत्र्य हे वारकऱ्यांनी किंवा ह्या आपल्या संतांनी 13व्या शतकातच दिलेलं आहे ना. समता म्हणजे यारे यारे लहान थोरं याती भलती नारी नर असं म्हणून सगळ्या जाती जमातीतल्या लोकांना बोलावलं. म्हणजे नामदेवरायांनी उत्तरेतर 28 वेगवेगळ्या जातींमधले संत तयार केले असं भालचंद्र नेमाड्यांनी म्हटलेलं आहे बघा. तर ही समता आहे. आणि विठुराया हा समचरण आहे, म्हणजे सगळ्यांना सारखं समचरण बघणारा असा तो देव आहे. आणि मग ही जी समता आहे आणि स्वातंत्र्य, आपण जे श्री स्वातंत्र्याचा आत्ताच्या काळात बोलतो, 13व्या शतकामध्ये मुक्ताई असेल, जनाई असेल, सोयराबाई असेल, ह्या सगळ्या ज्या महिला संत आहेत, बहिणाबाई असेल, त्यांना स्वातंत्र्य द्यायचं काम वारकरी परंपरेने केलेलं आहे. जनाबाईंचा एक अभंग आहे, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. आणि मग जे नावं ठेवतील त्यांना ते म्हणतायत की आता मज म्हणा कोण करी, आणि मनगटावर तेल घाला तुम्ही, बोंबलत बसा खुशाल. अशा पद्धतीचं महिलांना स्वातंत्र्य देण्याचं काम हे वारकरी चळवळीने केलेलं आहे. म्हणजे समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुभाव तर आहेच आहे ना. वाटेवर एकमेकांना माऊली म्हणणं हा बंधुभावच आहे. तो हा त्या काळात रुजवला गेला होता आणि तो आजही पाहायला मिळतो. म्हणजे तेव्हा माझं म्हणणं, फ्रेंच राज्यक्रांती असेल, अमेरिकन स्वातंत्र्य असेल, किंवा वसाहतवादाच्या काळातलं नंतर जे असेल, तर हे ज्या गोष्टी आहेत ना, या पाश्चात्य लोकांना तेव्हा तर पटलेल्या होत्याच, पण आता अलीकडे अधिकच पटायला लागल्यात. दुसऱ्या महायुद्धापासून हे बाबा हे युद्ध काय बरं नाही, ते जपानवर जेव्हा अनुभवून टाकले, हे मानवाला शांततेची गरज आहे, समन्वयाची, बंधुतेची आणि एकोप्याची गरज आहे, हे विचारवंतांना पटायला लागलं. मला वाटतं 17व्या शतकामध्ये नेदरलँडमध्ये स्पिनोझा नावाचे एक तत्त्वज्ञ होऊन गेले आणि तिथं पाश्चात्यांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. आणि ते असं म्हणतात की निसर्ग हाच देव आहे,
मग निसर्ग हाच देव आहे. तर तुकाराम महाराजांचे आणि त्यांचे विचार खूप जुळतात असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग वृक्षवल्ली आम्हा सोयरी, हा निसर्ग हाच देव आहे ना, किंवा माणसांनीच देव उभा केला आहे, नैतिकता म्हणजे देव, हा त्यांचं आवडतं काय सूत्र आहे. मग तुकाराम महाराजांनी तर नैतिकताच आपल्याला सांगितली आहे ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गाने धन कमवा वगैरे. हे नैतिकता जी आहे, हे निसर्ग हा देव आहे, हे जे स्पिनोझाचं ते तत्वज्ञान आहे, तुकाराम महाराजांशी जुळणार आहे. त्याच काळातला हा विचारवंत होऊन गेलेला आहे. अशा अनेक विचारवंत जे आहेत ना जागतिक पातळीवर, आता या मंडळींना असं वाटायला लागलं आहे की अरे की हे खूप सकस तत्त्वज्ञान आहे, हे मानवतेचं तत्त्वज्ञान आहे, हे माणुसकी सांगणारे संत आहेत, त्याच्यामुळं आपण त्यांच्यावर संशोधन करायला पाहिजे. आणि म्हणून तुझे मघाशी सोनथायमरचा उल्लेख केला, त्यांच्याही आधी दलरी येऊन गेले होते, त्यांच्याही आधी ब्रिटिशांच्या काळात अनेक संशोधन इथं येऊन गेलेत. मग त्या माऊलींच्या हरिपाठापासून तर ज्ञानेश्वरीपर्यंत सगळ्या गोष्टी त्या भाषेत घेऊन गेलेले आहेत आणि तिथल्या लोकांना त्यांनी सांगायचं काम केलं आहे. आणि अलीकडच्या काळात तर दिलीप चित्रेंनी जे सेज तुका नावाचं ते इंग्रजीत नेलं, त्याच्यानंतर तर खूपच जागृती आली आणि जवळपास तुकोबांचाच गाथा अभंग माझ्या माहितीप्रमाणे 8 परदेशी भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे. बरोबर आहे. तर हे जे आहे पाश्चात्य लोकांना, म्हणजे हे आता आपण सगळे एक आहोत, म्हणजे विश्वाच्या कल्याणाचं पसायदान माऊलींनी जे मागितलं ना, तर त्यांना ते वाटायला लागले की आता हे आपण एक आहोत. आणि ही समतेची बंधुभावाची भावना जी आहे ही वारकऱ्यांमध्ये संतांनी पेरलेली आहे. म्हणून त्या संत विचारांचा शोध घ्यायला पाहिजे. सोनथायमर तर इथं राहून म्हणजे जेजुरीचा खंडोबाई शोधला आणि विठोबाई शोधला, आणि ते एवढे एकरूप झाले होते इथं की शेवटी गेले तिकडं, पण अखेरची इच्छा लिहून ठेवली होती की माझ्या अस्थी म्हणजे मला माझं दहन करा आणि माझ्या अस्थी तिकडं न्या म्हणे, आणि त्या कारा नदीमध्ये विसर्जित केलं. लोकांनी केलं त्याप्रमाणे, त्यांच्या अस्थी आणल्या, कारा नदीमध्ये विसर्जित केल्या आणि तिथं समाधी पण बांधली. म्हणजे एवढी अटॅचमेंट, एवढं नातं जे आहे बंधुभावाचं, खऱ्या अर्थाने संतांनी हे रुजवलंय आणि आता ते सगळ्या जगाला पटले असं म्हणायला. बरोबर. मग तू म्हणाला की ही सामाजिक चळवळ आहे किंवा जो सलोख आहे, याला सलोख्याची वारी असंही म्हटलं जातं. तर मला तेच म्हणायचं की हा जो सलोख आहे तो अजूनही टिकून आहे. म्हणजे सगळ्या तिथं कोण श्रीमंत नाही, गरीब नाही, किंवा तिथं कुठेही भेदभाव नाही आहे त्या वारीमध्ये. नुसतं माऊली माऊली म्हटलं की सगळेजण एकच होऊन जातात. बरोबर. आणि ती वाटचाल होते. तर ही जी सलोख्याची वारी आहे त्याच्याबद्दल सांग, कारण हा जातीय सलोख आहे. म्हणजे अगदी कर्नाटकचे आपले भेद असले तरी कानडा व विठ्ठलू आहेच. म्हणजे शमीमा अख्तरसारखी एक तरुणी, तिला पसायदान म्हणावं असं वाटतं, जी काश्मीरच्या खोऱ्यामधून येते आणि ती हे करते. म्हणजे मला हे विचारायचं की ही काय ताकद आहे की जिथं जात धर्म हे सगळे भेद जे आहेत ते गळून पडतात आणि विठ्ठलाशिवाय पांडुरंगाशी सगळं एकरूप होतात. मग तिथं जात धर्म भाषा रंग काही येत नाही तिथं. बरोबर बरोबर. एक आहे ना अद्वैत वारकरी परंपरा सांगतात. ती परंपरा अशी सांगतात की नामयाचा तुका, ज्ञानयाचा एका आणि कबीराचा शेखा. आपण जे मगाशी नामदेवांचा उल्लेख केला ना, उत्तर भारतात गेले. उत्तर भारतात नामदेवांच्या विचारांमधून जे संत निर्माण झाले त्याच्यातले एक महत्त्वाचे म्हणजे संत कबीर आहेत ना, ज्यांचा सगळ्या भारतावर प्रभाव आहे. हे कबीर नामदेवांची विचारधारा सांगतात. नामदेवांची विचारधारा राजस्थानमधल्या मीराबाई पण सांगतात आणि गुजरातमधले नरसिंह मेहता पण सांगतात. म्हणजे नामदेवांनी हा सगळा जो भारत जोडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आणि जो कबीराचा शेखा जो आहे ना, ते शेख मोहम्मद श्रीगोंद्याचे, म्हणजे हे मालोजी राजे शिवरायांचे आजोबा आहेत ना, त्यांचे गुरु, त्यांनी श्रीगोंद्याला शेख मोहम्मदांना जागा दिली आणि त्यांना तिथं आणलं. आणि हे शेख मोहम्मदाचं एक अभंग आहे, काटे केतकीच्या झाडा आता जन्मला केवढा, किंवा शेख मोहम्मद अविंद त्याच्या हृदयी गोविंद. आणि मुस्लिम संतांची एक फार मोठी परंपरा आपल्याकडं आहे. आणि आपले अण्णा राचिम ढेरे यांनी त्याच्यावर मुस्लिम मराठी संत असं एक पुस्तकच लिहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळात तरुणांनी वाचायला पाहिजे जे म्हणतो ना, सोशल मीडियावरनं काय काय गोष्टी आपण बघतो, ते छोटं पुस्तक आहे, वाचून बघा की मराठी मुस्लिम संतांची किती मोठी थोर परंपरा आहे. आणि आता आपण वारीच्या वाटेवर निघालेलो बघतो, टी व्हीवर बातम्या असतात की कुणीतरी मालिश सेवा, एक हैदराबादहून आलेले चाचा मालिशची सेवा करतायत, कुणीतरी घोड्यांना खरारा करते, कोणी वारकऱ्यांना जीव घालते आणि अन्य प्रकारच्या काय सेवा करतात. तर मुळात हे जे कबीरांची जी परंपरा आहे, वारकऱ्यांच्या ज्या भगव्या पताका असतात ना, त्याची एक पांढरी पताका असते बघ, ती पांढरी पताका म्हणजे कबीरांची पताका आहे. ती शांततेचं प्रतीक आहे, ती बंधुभावाचं प्रतीक आहे. आणि इथला सगळा जो
हिंदू मुस्लिम एकोपा जो आहे ना, त्या एकोप्याचं प्रतीक असलेली अशी ती कबीरांची परंपरा आहे. आता असे खूप वारकरी आहेत. एक तासगावचे वारकरी आहेत. हे तासगावचे वारकरी मला असं वाटतं 75चे आहेत आणि ते पिढ्यानपिढ्या वारी करतायत. एक संत महाराजांची दिंडी, संतराज महाराजांची दिंडी दौंडवरून जाते. त्याचे चोपदार जे आहेत ना ते मुस्लिम आहेत. आता त्यांचा मुलगा पण चोपदार झालाय. हे मुस्लिम समाजाचे संत. हे तर आपल्याला आता माहीत झालंय. संत तुकाराम महाराजांची दिंडी पालखी सोहळा जेव्हा वेशीच्या बाहेर येतो तेव्हा अनगडशाह बाबा नावाचे त्यांचे सुफी मित्र ते इथं भवानी पेठेत त्यांचं घर आहे, त्यांची तिथे समाधी आहे आणि त्यांचं आणि तुकाराम महाराजांचं नातं होतं. त्यामुळे ते नातं वारकऱ्यांनी अजूनही जपलेलं आहे. म्हणजे ते त्यांना निमंत्रण घेऊन जातात की तुम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला जा आणि तेही येतात. इव्हन तुकाराम बीज जी असते त्या बीजेच्या दिवशी सगळे मुस्लिम बांधव तिथले उपवास ठेवतात. म्हणजे ही जी परंपरा आहे आणि आपल्याला माहिती आहे ते ताजुद्दीन बाबा जे कीर्तन करताच वैकुंठवासी झाले. तर ही अशी जी मुस्लिम सलोख्याची जी परंपरा आहे, तू ज्याचा उल्लेख केला शमीमाचा, अजून एक आहे हमीद सय्यद नावाचे नगरला शेवगाव गाव आहे, भातकुड गाव त्यांचं गाव आहे. हा मुलगा मुस्लिम मुलगा वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून वारी करतोय, पंढरपूरला वारीला जातो आणि भारुडं करतो एकनाथ महाराजांची. एकनाथ महाराजांचं एक हिंदू तुरुक संवाद नावाचा संवाद आहे, हिंदू मुस्लिमांचा संवाद. आमचा अल्ला श्रेष्ठ आहे की तुमचा देव श्रेष्ठ आहे याच्यावर. आणि शेवटी त्याचा सारांश असा काढतात की तुमचा आमचा बाप एकच आहे, तुमचा आमचा देव एकच आहे, असा त्याचा सारांश आहे. सगळ्या संतांनी या पद्धतीचं केलं आहे. म्हणजे अल्ला देवे अल्ला दिलावे हा जो संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे दखनी भाषेतले, असे हिंदी भाषेतले संत नामदेवरायांचे अभंग आहेत, तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, एकनाथ महाराजांचे अभंग आहे. आणि या सगळ्यांमधून हिंदू मुस्लिम ऐक्य सांगितलंय, सर्व धर्माचं एकत्रीकरण की कुणी यावं. यारे यारे लहान थोरं मी जे म्हटलं ना तसं हे कुणी यावं. म्हणजे मी जे मगाशी फडांचा उल्लेख केला तो वास्कर फड असेल, देगलूरकर फड असेल, सातारकर फड असेल किंवा आजरेकर फड असेल. आजरेकर फडावर तर सगळ्या समाजाची मंडळी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ख्रिश्चन पण आहेत, जैन पण आहेत आणि ह्या सगळ्या जाती धर्माची मंडळी या वारकऱ्यांमध्ये आहेत. आणि तू उल्लेख केला ते शमीमा, मी भेटलो होतो तिला 6 वर्षापूर्वी. तर ही काश्मीरला अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये तिने तिच्या समोर गोळीबार झाला, ती वाचली, तिच्या चुलतीने तिला वाचवली. आणि इथं संजय नहारजी संस्था चालवतात सरहद नावाची, सगळ्या त्या दहशतवाद्याच्या छायेतून बाहेर आलेल्या मुलांना इथे हे देतात सुविधा. ते ती इथे आली, आता ती तिथं संगीत शिक्षिका आहे. पहिल्यांदा मी तिचं गाणं ऐकलं तेव्हा ते ह्याला नमाजाला ह्याच्या वेळी जसे हात पुढे करून हे करतात ना, तसं ती असा हात पुढे उंजळ पुढं करून पसायदान मागते. आणि विश्वाच्या कल्याणाचं पसायदान, परवा मी तिला फोन केला होता, तिला एक छोटी मुलगी झाली आता, तर ती पसायदान आहे ना अंगाई गीत म्हणून पसायदान म्हणते आणि तिला झोपवते. म्हणजे हा जो सलोख्याची जी परंपरा ही फार जुनी आहे आणि ती अशी सहजासहजी कोणाला तोडता मोडता येणार नाही किंवा त्याचं ध्रुवीकरण करता येणार. अलीकडं जे काही प्रयत्न केले जातात, तुला मला ते विचारायचं आहे की त्यांनी काय बाधा पोचेल असं वाटतं तुला? हे नाही, मला अद्वैत आहे ना, मला अजिबातही असं वाटत नाही. म्हणजे मी काय किंवा तू काय आणि आपण सगळ्यांनी काय याच्याबद्दल अत्यंत निश्चिंत राहायला पाहिजे. याचं कारण असं आहे, जे आत्तापर्यंत आपण बोललो, मी एक ज्ञानबा तुकाराम नावाचं एक वार्षिक चालवतो संत साहित्याचं. त्याचं नाव ज्ञानबा तुकाराम ठेवण्याचं कारण असं आहे, ज्ञानबा आणि तुकाराम, विनोबा भावे असं म्हणतात, हा मध्यम पदलोपी समास आहे. म्हणजे या दोन्ही संतांच्या मध्ये बाकी सगळे संत आले. सगळ्या संतांची नावं घेण्यापेक्षा फक्त ज्ञानबा तुकाराम म्हटलं, तुम्ही बघ वारीच्या वाटेवर लोक ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं काही वारकरी म्हणतात. याचा अर्थ सगळ्या संतांची नावं घेतात आणि हे सगळे संत कोण आहेत? सगळ्या जाती धर्माचे संत आहेत. याचा अर्थ तो एकोप्याचा गजर आहे, तो बंधुभावाचा गजर आहे. आणि हा गजर जोपर्यंत पंढरीच्या वाटेवर चालू आहे तोपर्यंत कुणी किती प्रयत्न केले बरोबर तरी हा एकोपा कधी फुटणार नाही, या बंधुभावाला कधी तडा जाणार नाही. म्हणून या वारीचं महत्त्व आहे. ज्ञानबा तुकाराम याच्यामध्ये सगळं आहे बरोबर आहे, पण तू नामदेवांचं पण सांगितलंस, एकनाथांचं पण सांगितलंस, तर अजून थोडं सांग की, कारण हे संतांचं योगदान आहे मुख्य. म्हणजे जो पाया घातला आहे तो संतांनी घातलेला आहे. आणि मग भजन असेल किंवा कीर्तन असेल, हे जे फॉर्म वापरलेले आहेत ते आजही लोकांना आपलेसे वाटतात. मला म्हणजे ते एक तुला विचारायचं आहे की हे जे साहित्य आहे किंवा हे नुसतं बोलण्यापुरतं किंवा नाही आहे, जगण्याचं बळ देतं आपल्याला, ते पावलोपावली ते मार्गदर्शक ठरतं. तर हे सांग या संतांच्या या सगळ्या योगदानाबद्दल आणि आणखीन
संतांचं आणि भगवंताचं जे नातं आहे ते पण खूप वेगळं आहे. म्हणजे जनाईचं असेल विठ्ठलाशी नातं किंवा आवलीचं असेल तर हे पण कारण हे खूप वेगळं आहे, असं कुठं बघायला मिळत नाही. हे मुळात आहे ना, आपण बोलत होतो ना मगाशी की मुळात विठोबा म्हणजे काय. आपण जसं महाराष्ट्राचं बोललो ना तसं विठोबा म्हणजे चांगुलपणा. विठोबा म्हणजे तुमच्या जे जे म्हणून चांगलं आहे, आपल्याला दुसऱ्याविषयी चांगलं वाटतं ना, प्रेम वाटतं, एखाद्याच्या विषयी आपल्याला प्रेम वाटतं किंवा त्याचा द्वेष करू नये असं वाटतं, हा जो सगळा चांगुलपणा आहे, शहाणपणा आहे, ज्याला आपण तारतम्य म्हणतो ते तारतम्य आहे, समंजसपणा आहे, हा म्हणजे विठोबा. या चांगुलपणाचं प्रतीक जे आहे ना तो विठोबा आहे. तो काय सांगतो, एकमेकांवर प्रेम करा, एक दुसऱ्याशी भांडू नका, दुसऱ्याविषयी विखार मनात ठेवू नका, ध्रुवीकरण करू नका. तुम्ही विविध रंगी, आपण आपली प्रतिज्ञा आहे बघा की भारत माझा देश आहे आणि इथल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. याचा अर्थ इथं अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक राहतात, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, खाण्यापिण्याच्या सवयीपासून तर उपासनेपासून तर नाना प्रकारच्या त्यांच्या परंपरा आहेत. हे सगळं जरी असलं तरी ते एक आहेत आणि ते एक आहेत हे सांगणारं कोण आहे, तो विठोबा आहे. आता हा विठोबा आला कुठून? खरं तर वारकऱ्यांमध्ये हे असं आहे, कथा अशी प्रचलित आहे की हा विठोबा म्हणजे श्रीकृष्ण आहे. हा श्रीकृष्ण कोण? तर उत्तरेतला आपल्याला माहिती आहे गोकुळ आणि या महाभारत या सगळ्यातल्या गोष्टी. त्या श्रीकृष्णाने मुळात काय केलं होतं, त्यांनी सगळ्या जाती धर्मातली पोरं सवंगडी एकत्र केले होते. आपल्याकडे जे दहीहंडी असते ना, गोपाळकाला, तो वारकरी गोपाळकाला करतात. सप्ताह झाला की शेवटच्या दिवशी गोपाळकाला असतो. वारी झाल्यावर सुद्धा गोपाळकाला असतो. काल्याची लाही घेतल्याशिवाय, एकमेकांना घास भरवल्याशिवाय तिथून पंढरपुरातून बाहेर येत नाही. हे एकमेकांना घास भरवणं म्हणजे काय असतं, सगळ्या जाती धर्माचे लोक असतात. म्हणजे वाकड्या पेंद्या किंवा ते जे त्याचे सवंगडी होते सगळ्यांना बरोबर घेतले त्यांनी. आणि करायचं काय, प्रत्येकाच्या घरातलं जेवण घेऊन यायचे, दशम्या आणि यमुनेच्या काठावर ते एकत्र करायचा, त्याचा काला करायचा. आपण जो दहीहंडीचा उत्सव, हे नामदेवांनी याला परत उजाळा दिला. म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र करणं आणि एकत्र ठेवणं हे काम नामदेवरायांनी केलं, त्याचा श्रीकृष्णाचा. मग आपण मगाशी जो उल्लेख केला, ज्ञानदेवांनी याचा पाया घातला. पाया घातला म्हणजे काय, प्रत्येक विचारधारेला एक प्रमाण ग्रंथ लागतो. तो प्रमाण ग्रंथ ज्ञानदेवांनी दिलेला आहे ज्ञानेश्वरीच्या रूपात. आणि ती ज्ञानेश्वरी कशावर आधारलेली आहे, ती भगवद्गीतेची टीका आहे. आणि भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे, पुन्हा वेदांनी वगैरे काही लोकांना अधिकार दिले, काही लोकांना दिले नाहीत. म्हणजे 4 वर्ण, त्या 4 वर्णांपैकी एकालाच अधिकार दिला आणि 3 वर्णांना अधिकार दिला नाही. वेद कृपणू झाला असं म्हणतात, म्हणजे त्याला काय म्हणतात, कंजूस झाला आणि तो 3 वर्णांना त्याने अधिकार दिला नाही, म्हणून मला ज्ञानेश्वरी लिहायला लागली असं ते म्हणतात. मग श्रीकृष्णाने काय सांगितलं, तर श्रीकृष्णाने असं सांगितलं, स्त्रिया आणि शूद्र यांना सुद्धा अधिकार द्यायला पाहिजे. वेद हे निद्रिस्त भगवानाच्या उच्छवासातून निर्माण झाले आणि जो जागा भगवान आहे युद्धभूमीवर, श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतार, त्याने जागेपणी सांगितलेली ही गीता जी आहे ना, हे तत्त्वज्ञान आपण खरं मानाल, कारण त्याने ती जागेपणी सांगितलेली आहे. आणि त्याने वेदांनी जे अधिकार दिले नाहीत ते भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेले आहेत. म्हणजे वेदांचा अध्ययन करायचा, अभ्यास करायचा अधिकार हा शूद्रांना तर नव्हताच, पण अगदी ब्राह्मण असते तरी स्त्रियांना पण नव्हता. त्याच्यामुळे त्यांना अधिकार देणं, बरं हा वर्ग फार मोठा आहे, बहुजन वर्ग, तो अधिकार ज्ञानदेवांनी मिळवून दिला. आणि त्यांनी सांगितलं की हे देवानेच तुम्हाला अधिकार दिलेला आहे भगवद्गीतेतून. आणि त्या काळातलं त्यांचं बंड असं म्हणतात, ते मराठी भाषेत लिहित नव्हते, संस्कृत ही ज्ञानभाषा होती. त्यामुळं ज्ञान जे आहे ते मुळात ते वेदांमधलं, स्मृतींमधलं, तर हे संस्कृतमधून होतं. तर त्यांनी ती भगवद्गीता मराठीमध्ये सांगितली, त्या अर्थाने ते बंड, कारण ते सर्वसामान्य माणसाला कळायला पाहिजे. आणि म्हणून ती मोठी क्रांती झाली. आता हे जे आहे ना, सगळ्यांना जे ज्ञान देण्याचं जे काम आहे, म्हणून तो प्रमाण ग्रंथ आहे. आणि म्हणून ते सगळ्यांना, स्त्री शूद्रांना सुद्धा इथं अधिकार दिलेला आहे ना, तो हा प्रकार आहे. आणि मग अशा सगळ्यांचा मग तो दहीहंडी असेल, तो काला असेल, ती पंढरीची वारी असेल, या सगळ्या ज्या परंपरा आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या एकोप्याच्या आहेत. या सगळ्या तुम्ही इथं बंधुभावाने राहायला पाहिजे याच्यासाठीच्या आहेत. आणि म्हणून मग मगाशी म्हटलं की जो कोणी याच्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न करेल त्याला, म्हणजे आपल्याकडं राजाराम शास्त्री भागवत नावाचा एक महान विद्वान मनुष्य होता, तो असं म्हटला की तुम्हाला आम्हाला मराठी माणसांना वेदशास्त्रांची, स्मृतींची यांची काही गरज नाही. आमचे आगम हे फक्त तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथांचं भागवत ह्याच्यातच आहे. आणि तेवढं जरी पाहिलं, म्हणजे जसे ख्रिश्चन लोक बायबलच्या आधाराने बोलतात, मुस्लिम लोक कुराणाच्या आधारे बोलतात, तसं आम्ही मराठी माणसांनी फक्त तुकोबांच्या, ज्ञानोबांच्या ग्रंथांच्या आधारे बोलायला पाहिजे, तसं जीवन जगायला पाहिजे. ते जीवन जगणं म्हणजे काय, इथं एकोप्याने राहणं.
हाच त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. फार छान. म्हणजे जसं तुकारामानंतर आपण म्हणतोच विद्रोही बंडखोर कवी, पण तू सांगितलं की ज्ञानेश्वरांनी मराठीतून गीता लिहिणं हा पण एक प्रकारचा विद्रोह आणि बंडखोरी आहे आणि ती सकारात्मक आहे. मला अजून एक विचारायचं होतं की अनेकांना जे आकर्षण वाटतं वारीचं, ती वारीची शिस्त आहे. इतके लाखो वारकरी जेव्हा चालत असतात तेव्हा इतक्या वर्षाच्या काळामध्ये आपण बघतो की चेंगराचेंगरी वगैरे सारख्या घटना घडतात, पण इथं फार तसं काही फार झालेलं दिसत नाही. एकदा कधीतरी मागं गोपाळपूरमध्ये हत्ती बिथरला होता, म्हणजे ती पण बाहेरची चूक, किंवा वारीमध्ये एखादा हे घुसला आणि जखमी झाले वगैरे. तर हे काय इतके लाखो वारकरी जेव्हा चालतात आणि हा सगळा एकोप आहे, तू ह्याच्याकडं फक्त म्हणजे एक शिस्त म्हणून बघतो नियोजन काय हे काय? नाही, बरोबर आहे ना. मुळात मी जसं मगाशी महादजी शिंदे आणि हैबतराव बाबा वगैरे या सरदार मंडळींचं ही लष्करी माणसं होती. त्यांनी जेव्हा सुविधा दिल्या तेव्हा ती सगळी लष्कराची मिलिटरीची ड्रिल त्याच्यासोबत आली ना. म्हणजे ती छत्र, चामरं, हत्ती, घोडे, ओळीने 303 में चल वगैरे ते म्हणतात ना, हे सगळं ती लष्करी शिस्त होती. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती घडी बसवली. पण मुळात इथला वारकरी किंवा शेतकरी जो आहे, शेतकरी आणि वारकरी एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हा मुळात स्वयंशिस्त असलेला आहे, स्वतःमध्ये शिस्त आहे. उगी जाऊन दुसऱ्याकडे काय आपल्या बोलीभाषेत म्हणायचं ते काड्या करण्याची ही प्रवृत्ती नाही. आणि ही स्वयंशिस्त जी आहे ना, ही हजारो वर्षांची आहे. माऊली एकमेकांना म्हणणं हे जे आहे ना, पंढरीच्या लोकांना ही अभिमान, पाया पडती जन एकमेका असा अभंग आहे. किंवा एक अभंग असा आहे, खेळ मांडियेला माहिती आहे, वाळवंटी घाई नाचती वैष्णव बाहेरे, क्रोध अभिमान गेला पावट आणि एका पायी लागती रे. म्हणजे लहान असो मोठा असो एकमेकांच्या पाया पडतात. तो रिस्पेक्ट आहे ना, की मी या पदावर आहे म्हणून मी पुढे जायला पाहिजे, किंवा तू खालचा आहे म्हणून तू तिकडे राहायला पाहिजे, हे नाही. सगळे एकमेकांशी आणि एकमेकांच्या पाया पडतात. हा वारकऱ्यांचा USP आहे. आणि ती शिस्त मग ती आपसुकच येते. एखादा जरा जोरात चालला असला तर दुसरा म्हणतात माऊली जरा सावकाश, किंवा माऊली जरा या ना, माऊली जरा या, बरं तुम्ही पहिले जा. हा जो भाग आहे ना, हा स्वयंशिस्तीचा भाग आहे. आणि पुन्हा आपण मगाशी म्हणालो ना की हा मराठी माणूस जो आहे ना, तो अत्यंत तारतम्य असलेला, समंजसपणा असलेला आणि मुळात शहाणपण असलेला माणूस आहे. तर हे शहाणपण ह्या वारीच्या वाटेवर पाहायला मिळतं. आणि म्हणून हे जे तू म्हणतो ना की याच्यामध्ये काही गडबडी होत नाहीत किंवा हे याचं कारणच ते हा समंजसपणा हा ते वापरतात. आणि तो सगळा आहे, वागण्या बोलण्यातला चालण्यातला आहे तसा जगण्यातल्या याच्यामधला सुद्धा तो समंजसपणा आहे. मला दुसरं एक वैशिष्ट्य जे जाणवतं की ही जरी परंपरा असली शेकडो वर्षांची, पण त्याच्यामध्ये पण लवचिकता आहे. म्हणजे अगदी अशी काच नाही आहेत, कारण म्हणजे काही या गोष्टी आहेत बाबा त्या केल्याच पाहिजे वगैरे. म्हणजे आता उदाहरण देतो तुला की पायीवारी ही परंपरा आहे, पण कोरोना काळामध्ये आपण ST मधून पण गेलो, म्हणजे त्याचा काही फार भाऊ केला नाही. तर ही जी लवचिकता आहे तर ती सांग. म्हणजे कारण अनेक ठिकाणी कसं होतं की कालबाह्य जरी झालं तरी त्यालाच एक जकडून रूढी आणि परंपरा ठेवण्याची एक वृत्ती असते, ती इथं दिसत नाही. तर ह्याच्याबद्दल मला म्हणजे तुझ्याकडे जाणून घ्यायचं की हे एक सर्वसमावेशकता आहे, सगळे प्रवाह जे आहेत म्हणजे सगळे जाती धर्म असतील त्यांना सामावून घ्यायचं, किंवा हे जे आहे तर हे ना आपली राज्यघटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर संतांचा फार प्रभाव होता, संत विचारांचा, कबीरांचा फार प्रभाव होता. हे कबीरपंथी आहे. आणि राज्यघटना करताना सुद्धा त्यांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य याच्यासोबत आहे ना संतांची जी ममता आहे ना, म्हणजे जसं आपण फ्रेंच राज्यक्रांतींचा ऐकायला, या समतेसोबत ममता आणली. म्हणजे भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा, प्रेम सुख देई असं जे एकमेकांशी प्रेमाने राहणं. नुसतं कायद्याने काही गोष्टी होत नाहीत, त्याला तुम्ही मनाने, माणसाचं मन लवचिक असायला पाहिजे. तर हे माणसाची मन लवचिक ठेवण्याचं काम आहे ना, हे वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती असा तुकोबांचा अभंग आहे. तर ही लवचिकता आहे, ही ॲडजस्टमेंट आहे. आणि ही लवचिकता कुठे कुठे बघा, वारकरी व्हायचं असेल तर काय करायचं, तर गळ्यात माळ घालायला पाहिजे, शाकाहार स्वीकारला पाहिजे, पांढरे कपडे घालायला पाहिजे, असं मी उपरणं घातले असं उपरणं टाकायला पाहिजे वगैरे, असं ढोबळ नियम आहेत. पण ते करायलाच पाहिजेत असं नाही. जशी अमेरिकेची राज्यघटना आहे, परिदृढ आहे, लवचिकता नावाची गोष्ट नाही. आपल्याकडे लवचिकता आहे, समाजाची काय मागणी आहे त्याच्या पद्धतीने त्या गोष्टी होतात, त्या पद्धतीने ती राज्यघटना झाली आहे. तशीच वागणूक जी आहे ना वारकऱ्यांची, विचारांची, ती अशा पद्धतीची आहे की मग तसेच कपडे असायला पाहिजे, कपाळाला टिळाच असायला पाहिजे असं नाही. पुन्हा तुकोबांचा एक अभंग आहे, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळामाळा असो नसो. म्हणजे तो मांसाहारी असला तरी काही वांधा नाही, सजन कसा या विचकू लागे मांस, असा एक अभंग आहे. वारकरी रोज तो काकड आरतीमध्ये म्हणतात. म्हणजे समजा
काय तू उदाहरणार्थ मांसाहारी आहे आणि मी शाकाहारी आहे, तर म्हणून मी तुझ्याशी बोलायचंच नाही किंवा शेजारी बसायचं नाही, व्यवहार करायचा एकमेकांशी, असं नाही. आपल्याकडे अजूनही अशा शाकाहारी मांसाहाराच्या शहरांमध्ये फार असतात. सोसायटी शाकाहारी तर मांसाहारी माणूस असेल तर त्याला येऊ द्यायचं नाही. वारकऱ्यांमध्ये कसं आहे बघा, वारकऱ्यांमध्ये ज्या वाऱ्या ज्या आहेत ना, 4 वाऱ्या आहेत आणि त्या शेतीच्या कामानुसार ठरलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे आषाढी वारी पेरणी झाल्यावर सुरू होते, तसं कोकणामधला समुद्र हा शेतीच आहे ना, त्या मासेमारी मच्छीमार मंडळींचा. जेव्हा पावसाळ्यामध्ये मासेमारी बंद असते तेव्हा ते वारीला येतात ना. मग कोकणातले ते भात आणि मासे, याच्यापेक्षा काय दुसरं अन्न आहे कोकणातलं. म्हणजे मग आता वारीला यायचं, वारीच्या दिवसापुरते खात नसतील, पण मासे हे रोजचंच अन्न आहे. कोकणातले दिघीबंदर नावाचं एक रायगडमधलं एक गाव आहे, मी तिथं बघितलं. 250 मुली तिथल्या एका महाराजांनी त्यांना ते हरिपाठ आणि या गोष्टी शिकवल्या आणि त्या म्हणतात आणि त्या वारीला पण येतात. वरळी असेल किंवा कोकणातली सगळी गावं असतील, इकडनं मुंबईतलं वारकरी सगळे मच्छीमार ह्याच्यातले वाड्यांमधले हे वारीच्या वाटेवर येतात. आता वारकरी काय त्यांना नाही आम्ही शाकाहारी आहे आणि तुम्ही यायचं असं नाही. हे फ्लेक्झिबिलिटी आहे आणि सर्वांना म्हणजे त्यांच्या अन्नाचा आदर करणं आहे, त्यांच्या वेशभूषेचा, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या परंपराचा, त्यांच्या विचारांचा हा आदर करणं आहे. मग त्यांच्या भाषांचा, म्हणून तर मग ज्ञानेश्वरी गाथा हे सगळ्या भाषांमध्ये गेले. तू मगाशी म्हणाला तसं हे सगळे जे फडकरी परंपरा आहे ना, त्यांचे सगळे अनुयायी म्हणजे कर्नाटकात साऊथमध्ये आहेत, उत्तरेत आहेत, सगळीकडे पसरलेत. आता तर परदेशात पण आहेत. हे एक तुकाराम गणपती नावाचं त्यांचं एक रघुनाथ महाराजांची मी त्यांच्या मुलाची मुलाखत घेतली होती. हे साऊथमध्ये गेले कित्येक दिवस ह्या वारकरी विचारांचा प्रसार करत आहेत तमिळ भाषेमध्ये. आणि सगळे तमिळ भाषिक, तेलुगू भाषिक, कर्नाटकी, कन्नड भाषिक सगळे पंढरीच्या वारीला येत असतात. मग त्यांनी असं म्हटलं की नाही तुम्ही कन्नड आहे जरा तुम्ही वेगळे राहा, तुम्ही तेलुगू आहे वेगळे राहा, किंवा बेळगाव आणि महाराष्ट्राचा सीमा प्रश्न आहे म्हणून तुम्ही आमच्यात यायचं नाही, असं नाही झालेलं. सगळ्यांना एकत्र करून, आणि ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ही वारकऱ्यांमध्ये आहे. आणि मग आपण त्याला ज्याला म्हणतो की शहाणपणा किंवा सामंजस्य, हे सामंजस्य ह्या वारकरी विचारांमध्ये आहे आणि हे असायला पाहिजे. तरच हा सामाजिक एकोपा टिकू शकतं, तरच हे ज्याला आपण राष्ट्रीय ऐक्य म्हणतो ते टिकू शकतं. त्याच्यासाठी हा वारकरी विचार आणि ही वारी अत्यंत महत्त्वाची आहे. शेवटी मला श्रीरंगे विचारायचं की वारी इतकी वर्ष झाली तरी ती रिलेव्हंट आहे, ती आउटडेटेड नाही आहे. म्हणजे बघ ना की IT दिंडी निघते, इथले ITचे जे तरुण तरुण आहेत ते दरवर्षी आळंदी ते पुणे चालतात, किंवा फेसबुक वारी निघते. म्हणजे मी जर किती इन्क्लुझिव्ह आहे. आणि दुसरं असं वाटतं की आपल्या बऱ्याच उत्सवाची दुर्दैवानं वाट लागली, त्याचं इव्हेंटीकरण झालं, त्याचं बाजारीकरण झालं. पण वारी जी आहे त्याचं मला असं वाटतं की तशा अर्थानं इव्हेंटीकरण किंवा बाजारीकरण जे आहे ते झालेलं नाही आहे. तर तो जो साधेपणा आहे किंवा तो जो गाभा आहे तो अजून टिकून आहे. तर हे कसं याकडं तू कसं बघतो की हे जे इन्क्लुझिव्हनेस आहे त्याच्याकडं, आणि मग पुढं भविष्यामध्ये त्याची वाटचाल जी आहे ती कशी राहील असं वाटतं वारीची? बरोबर, हे फार महत्त्वाचं आहे. आपण हे बोलताना मला असं वाटतं अद्वैत, या चर्चेचा शेवट करताना सुद्धा ही गोष्ट बोलायला पाहिजे की आज हजारो वर्षांची ही जी परंपरा आहे ती नाहीशी झाली नाही. कुठं हा ओघ कुठं जो आहे तो आटला नाही, उलट तो वाढत राहिला. म्हणजे असं मी ना एक टाळकरी विशेषांक केला आम्ही, आणि अहमदनगरमध्ये काटे गल्ली आहे, टाळ बनवतात फक्त, आणि वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या टाळ बनवतात. मी त्यांना सहज विचारलं, अहो आता एवढं संगणक युग आलं, ग्लोबलायझेशन झालं, आता AI आलं, आणि तुम्ही पिढ्यानपिढ्या करताय ते टाळ वाजवायचं, तर हे हळूहळू कमी होणार नाही का? लोकांना कंटाळा येईल नाही या गोष्टींचा. मग तुमचा धंदा काळाच्या ओघामध्ये अनेक बिझनेस जे आहेत हे गेले, संपले ना, तर तसं तुमचं संपणार नाही का? तुम्हाला वाटत नाही म्हणे अजिबात नाही, उलट अहो म्हणे हे दुप्पट तिप्पट वाढलं आहे. म्हणजे माझा पोरगा इंजिनियर आहे, पण मी त्याला ते करून हे करायला सांगणार आहे. याच्यामध्ये म्हणे दिवसेंदिवस वाढच होती. आता ही जी वाढ होती आहे ना, हे मुळात सगळ्यात जगाचं कुतूहलाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं ना, हे ऑर्गॅनिक आहे. म्हणजे आपण काही दिवसांनी निसर्गाकडे चला, सगळ्या गोष्टी निसर्गाच्या, तसे विचारसुद्धा नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक जे आहेत ना, ते हे संतांचे विचार आहेत, आणि ते आहेत समता, बंधुभाव, प्रेम. ह्याचा कधीही कमी होणार नाही. आपण किती AI कडे निघालो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जोरात चाललो आहे आपण, पण मानवी संवेदना जी आहे, मानवी बुद्धिमत्ता आणि मानवाचं मन जे आहे ना, हे मुळात ह्याची तुलना नाही होऊ शकणार कोणाशी. आणि नव्या पिढीला सुद्धा हे कळतं. म्हणून तुझ्या IT दिंडीचा उल्लेख केला, कितीतरी लोक आहेत की ती पंढरपूरपर्यंत चालत जातात, आपापली कामं. की फिटनेस टेस्ट आहे ती एक प्रकारे
चालणं, त्यांना हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे काया वाचा मने तप होतं असं वारकरी म्हणतात. म्हणजे तुम्ही चालता, शारीरिक फिटनेस आहे, मानसिक, ज्याला काउन्सिलिंग म्हणतात ना. तुकाराम महाराजांचं किंवा मुक्ताबाईंनी एक काउन्सिलिंग केलं बघा संत ज्ञानेश्वर महाराजांचं. निराशेत गेले होते, नैराश्यात गेले होते. प्रत्येक माणसाला नैराश्य येतच कधी ना कधी. ज्ञानदेव सुद्धा त्या काळात माणूसच होते ना. लोकांनी छळलं, त्रास दिला. एक दिवस कोपीचं दार बंद करून बसले आतमध्ये. येत नाही म्हणे आता. काही झालं असतं तेव्हा ती धाकटी मुक्ता येईना 8 एक वर्षाची असेल. तिने ताटीचे अभंग म्हटले. त्या ताटीच्या अभंगामध्ये काय आहे की चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व रागे झाले वनी संत सुखे व्हावे पाणी. म्हणजे किती रागाचा क्रोधाचा वणवा पेटला असेल. संतांनी प्रेमाने त्याच्यावर प्रेमाचं सिंचन करून शांतीने ते शांतवण केलं पाहिजे. असं जर तुम्हाला संत व्हायचं असेल, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. म्हणजे आपण लोखंडाचे चणं खाणं हे जे म्हणतो ना, तुम्ही त्रास हाल अपेष्टा कष्ट सहन केल्याशिवाय तुमच्या जीवनाचं गाडी सुरळीत होत नाही. हे ताटीच्या अभंगांमधून मुक्ताईने सांगितलं. ज्ञानदेवानं काउन्सिलिंग केलं. मग ते ताटीच्या बाहेर आले आणि मग विश्वाची माऊली झाली. मग विश्वाच्या कल्याणाचं पासायदान मागितलं. हे काउन्सिलिंग हे वर्षानुवर्षे संतांची जी परंपरा आहे ना, ती प्रत्येकाला आपली वाटते. विशेषतः तरुणांना पण आपली वाटते. प्रत्येक पिढीला. म्हणजे बापाने केले की मुलगा करतो, मुलांनी केलं का त्याचा मुलगा करतो. याचं कारण सांगायला लागत नाही. म्हणजे असं आहे ना, हरी 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 गेला बापूला आपुला आणि विठू चिकटला पारंबीला. असं नेमाड्यांची एक कविता आहे बघा. रिणाला महाराष्ट्र तुझ्या बाई विठोबाला सांगतात. म्हणजे ते सांगायला त्याला ते आपोआप कळतं. म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तू वारी कर. ते गेले 60 वर्षे वारी करत होते, गेले कोरोनाच्या काळात. तर त्यांनी कधीच सांगितलं नाही तू वारी कर किंवा तू हे कर. मला ते नंतर आपोआप वाटायला लागलं नाही अरे हे आपण करायला पाहिजे. ही आपली मुळं आहेत, हे आपण करायला पाहिजे. आणि म्हणून तर पण ना, स्वप्नील मोरे नावाचे तुकाराम महाराजांच्या वंशजांपैकी एक मुलगा आहे. त्यांची टीम आहे आणि तो मला एकदा सांगत होता, आम्ही काही नियोजन करत नाही. वारीच्या आधी काही दिवस एकमेकांना आपोआप संपर्क करतात, आपोआप कल्पना सुचतात. त्यांनी फेसबुक दिंडी सुरू केली आणि त्या फेसबुक दिंडीचं यंदा 14वं वर्ष आहे आणि जगभरातून लाखो त्याचे फॉलोअर्स आहेत. म्हणजे IT आहे, फेसबुक दिंडी आहे. मग समजा जर तरुण फार तसे प्रॅक्टिकल असतात ना, ते काही बाकीच्या गोष्टी हे बघत नाही, देव धर्म आणि हे. पण हे प्रॅक्टिकल हे जगण्याशी संबंधित आहे, जगणं सुलभ करणारं आहे. ज्याला आपण कॅथार्सिस म्हणतो, विरेचन म्हणतो, ते करणारी ही गोष्ट आहे. मानसिक आरोग्यासाठी पण उत्तम गोष्ट आहे. म्हणून त्याच्याकडे वळलेले आहेत. मी रघुनाथ महाराजांचा उल्लेख केला मागाच्या तामिळनाडूचा. तुकाराम गणपती ते एकदा पंढरपूरला आले पहिल्यांदा. वाळवंटामध्ये बाबा महाराजांचं कीर्तन चाललं होतं. बाबा महाराजांचं कीर्तन असं असायचं की तुम्हाला भूलच पडावी, इतकी छान सुंदर चाले म्हणायच्या. ज्ञानेश्वरांचे विरहिणे इतक्या सुंदर म्हणायचे. एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात व्हायला पाहिजे. एवढं सुंदर गायचे. आपल्याला माहिती आहे. असंच न्यायमूर्ती रानडेंचं झालं होतं. हे सगळे जाती धर्माचे लोक त्यांनी एकत्र जाताना बघितले, भान हरपून नाचताना बघितले आणि गळागळा रडायला लागले की एवढी या पद्धतीची प्रेमाची परंपरा इथे. मग त्यांनी त्या सगळ्या दिंडीची परंपरा, सगळ्या दिंड्यांची नोंद करून ठेवली, कोणकोणत्या गावचा, कोणकोणत्या जाती धर्माचा वगैरे. अशी ही जी प्रेमाची परंपरा आहे ना, हा भाव जे ना या हृदयाचे त्या हृदयी घालणं, हे वारकरी विचारांमध्ये होतं. नव्या पिढीच्या बाबतीतही तेच होतं. मी सांगत होते त्या रघुनाथ महाराजांचं. तर त्यांचे वडील तिथं आले आणि मग त्यांनी ते बाबा महाराजांचे शिष्यत्व पत्करलं आणि तिकडं तामिळनाडूमध्ये तुकोबांच्या अभंगांचं, ज्ञानेश्वरीचं त्यांनी विचार सांगायला सुरुवात केली ना. आता त्यांचा संप्रदाय फार मोठा झाला आहे. त्यांचा मुलगा रघुनाथ महाराज जगातल्या सगळ्या देशांमध्ये त्यांचे शिष्य निर्माण झाले. ते शिष्य काय करतायत, अभंग शिकतात. ते फक्त अभंग शिकवतात. म्हणजे 10 अभंग ते एक कोर्स देतात ऑनलाईन ना. ते म्हटलं तुमचं काही क्लासेस आहेत का, काही बिल्डिंग आहे का, काही विद्यापीठ शाळा कॉलेज नाही. म्हटलं असं काहीच नाही. आम्ही कोरोनापासून शिकलो, ऑनलाईन करायचं. प्रत्येक देशामध्ये त्यांचे विद्यार्थी आहेत. अभंग मराठीतला वाचायचा, इंग्रजीमधून त्याचा अर्थ सांगायचा, तमिळमध्ये निरूपण करायचं आणि असे जवळपास 1.25 लाख तरुण अभंग शिकले. एवढं मोठं काम चाललंय बघा. आता हे जर सगळ्या जगातल्या सगळ्या देशातली तरुण पिढी असेल तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा विठोबा एकदा पारंबीला चिकटला की तो सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे असं तुकोबांनी म्हटलंय. हा विठोबा, त्याला भानामती चेटूक असं पण याच्यात म्हणतात बघा गावाकडच्या भाषेत. ते भानामती आणि चेटूक कशाचं आहे की या हृदयीचे त्या हृदयी केवळ प्रेमाचं असलेली गोष्ट आहे. एकमेकांचा विद्वेष न करणं, एकमेकांना काय म्हणजे विखार मनात न बाळगणं, ही जी गोष्ट आहे ना, ही वारकरी तुम्ही झालात, या विचारांमध्ये आलात की त्याची बाधा, ती प्रेमबाधा तुम्हाला होते. आणि ही प्रेमबाधा तरुण पिढीलाही झालेली आहे. म्हणून आजच्या काळात सुद्धा ही तरुण पिढी मोठ्या संख्येने वारी करते. आणि ही पंढरीची वारी हा विराट महासागर वर्षानुवर्ष चालू राहिला पाहिजे. आपणही असे सदिच्छा व्यक्त केल्या पाहिजेत. आणि एक राहिलं, राजाराम शास्त्री भागवत असं म्हणाले होते त्या काळामध्ये
की ते म्हणे रस्त्यावर तुमचा गणपती उत्सव जो आहे तो रस्त्यावर आणायचं काहीच कारण नाही. ऑलरेडी एक महाराष्ट्राची थोर परंपरा आहे आणि ती आपल्याला अतिशय गौरव तिचा वाटावा, अभिमान वाटावा अशी ती परंपरा आहे. आणि आपण म्हणतो तसा तो ऑर्गॅनिक जे आहे तर ते आहे. त्यामुळं असे उत्सव करू नका किंवा अशा गोष्टी करू नका ज्याच्यामुळं काही ध्रुवीकरण होईल, ज्याच्यामुळं दोन टोकं गाठली जातील आणि माणसांमधलं जे प्रेम आहे ना त्याला कुठंतरी तडा जाईल. अशा गोष्टी करणं आपण टाळायला पाहिजे आणि संतांनीच दिलेला आपल्याला संदेश आहे. या नोटवरच थांबूयात, कारण तू फार तपशीलवार सांगितलं की अगदी एक सारांश काढायचा तर हाच आपला जगण्याचा पाया आहे आणि हा आपला एक प्रकारे सारांश आहे, आपला सामाजिक आशय आहे आणि त्या अर्थाने हा इतका अनमोल ठेवा आहे की जो अक्षरशः म्हणजे जागतिक पातळीवरती असं म्हटलं गेलं की याला खरंच जोड नाही आहे. दुसरं असं उदाहरण जे आहे ते सापडत नाही. खूप धन्यवाद श्रीरंग. तपशीलवारपणे वारीची वाटचाल असेल, वारीचे वेगवेगळे टप्पे असतील, संतांचं योगदान असेल आणि त्याला कसली बंधनं नाही आहेत आणि जो मुख्य आशय आहे की प्रेम किंवा एक सौहार्द, शहाणपण, समंजसपणा हे सगळं तू उदाहरण देऊन सांगितलं. प्रेक्षकांना या गप्पा कशा वाटल्या तुम्ही तुमच्या ज्या प्रतिक्रिया त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा बोलबिडू.